सर्वांना जय भीम. तर एक 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोडला होता. आय थिंक मला फेसबुकवर जास्त लोक ओळखत नाहीत, पण मी त्या लोकांना सांगतो की माझी कामं करायची पद्धत खूप वेगळी. म्हणजे बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स अशा आल्या की दादा तुम्ही कुठं आंदोलन करत नाही, कुठं मोर्चे काढत नाही. तर माझी कामं तशी नाही आहेत की मला आंदोलन करायची वेळ आली पाहिजे किंवा मोर्चे काढायची वेळ आली पाहिजे. माझं काम तसं नाही. माझं काम असं आहे की मी जे काम हातामध्ये घेतो ते काम मी करून दाखवतो आणि त्याचा रिझल्ट आहे. महाराष्ट्रामधले किंवा बाहेरच्या राज्यातले जेवढे लोक मला ओळखतात त्यांना सगळ्यांना चांगलंच माहिती. आता ऍक्च्युअल असं आहे की मी हा एक व्हिडिओ बनवला होता 2 दिवसापूर्वी. रहते हैं विरागिस्ट में, वहाँ पर बर्फ पाना करके मेंढेवाड़ी करके एक गांव है और उस गांव में एक हमारे समाज का इंसान रहता है. ऍक्च्युअल तो व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता की मला वाटलं होतं की ते मेंढेवाडी जे मुंबईमध्ये ठिकाण आहे त्या ठिकाणातली काही आपले जे व्यावसायिक आहे ते मला माझा नंबर मागतील किंवा ते लोक जाऊन तिथं काहीतरी मदत करतील. पण ठीक आहे. त्याच ठिकाणच्या दुसऱ्या व्यावसायिकांनी मला कॉल केला आणि ज्या माणसाला तो जो पंडित आहे तो पाणी देत नव्हता त्याचं पाणीही चालू केलं आणि त्या पंडितला भीमटोला सुद्धा दिला. मला फक्त हे सांगायचंय की जे लोक मला फॉलो करतात किंवा जे लोक मला बघतात महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये, तो भाई मैं रिजल्ट देता हूँ और मेरा रिजल्ट ही मेरा काम है. ना मुझे मोर्चा निकालने की जरूरत है, ना मुझे आंदोलन करने की जरूरत है. उस इंसान को आप कॉल कर सकते हो, इसका नंबर भी है यहाँ पर जो मैं आपको बताना चाहता हूँ. आप भी नोट करो और आप भी कॉल करके पूछो कि उसका प्रॉब्लम सॉल्व किया या ना किया. क्योंकि मुझे ये चीजें दिखाने की जरूरत नहीं है लेकिन बताने की जरूरत गिर रही है अभी, क्योंकि बहुत सारे फेसबुक वाले जो लोग मुझे फॉलो करते हैं या उनको पता नहीं है मेरा किस तरीके का काम है. तो उन लोगों को बताने की मैं कोशिश कर रहा हूँ की भाई मुझे आंदोलन करने की कोई जरूरत नाही है. मेरा काम ऐसे ही होता है. मी एका जागेवर बसून सुद्धा काम करू शकतो आणि हे मी दाखवतो. आणि फक्त दाखवत नाही तर माझ्या कामाचा हा रिझल्ट सुद्धा आहे. आजपर्यंत जेवढी कामं मी हातामध्ये घेतल्यात 100% मी रिझल्ट दिलेत. ते काही असो. आणि अजून एक गोष्ट, तो अमरावतीचा काय तो होता देव फ्रॉम अमरावती. ऍक्च्युअल त्याला याच्या आधी सुद्धा मी समजावून सांगितलं होतं. तर बाबाचं असं म्हणणं होतं की मी खूप मोठा फॉलोअर्स आहे आणि माझ्यावर व्हिडिओ बनवून लोक फॉलोअर्स कमवतात किंवा लाईक्स कमवतात. तर मला सांगायचंय की बाबा तुझे ज्यावेळेस फॉलोअर्स सुद्धा नव्हते ना, तुझ्या आयडी कुठं काय असं मला माहित नाही भाऊ, त्यावेळेस सुद्धा माझी 3-3 लाखाला आयडी गेलेली. म्हणजे माझी आता चला ही ठीक आहे, ह्या माझ्या छोट्या आयडिया आहेत. माझ्या कितीतरी आयडी सस्पेंड झालेल्या आहेत. आजही माझ्या आयडियांवर प्रॉब्लेम होईल. माझ्या आयडियाचे फॉलोअर्स वाढत नाही. ठीक आहे, बऱ्याच काही गोष्टी असतील मला नाही माहिती. आता मला त्या गोष्टीवर बोलायचं पण नाही, पण मला काय म्हणायचंय की आमची कामं आम्ही करतो आणि आमच्या कामातनं हा रिझल्ट आम्ही आमच्या समाजाला देण्याचा प्रयत्न करतो. आता समाज कितपत आमच्या सोबत आहे, कितपत आम्हाला मदत करतो किंवा आमच्या पाठीमागं थांबलाय हे तर येणारा काळच सांगेल. आता जी कामं मी घेतली होती हातामध्ये ती दोन्ही कामं केलेत मी. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.